मी आज तुम्हाला फालुदा बनवून दाखवते। मी शेवया घेतल्यात, अशा जाड शेवया घेतल्यात, मी उकळून घ्यायच्या, त्या पूर्ण शिजवून घ्यायच्या। बघा शिजून झाल्यात आपल्या शेवया। आता आहे ना चाळणीत ओतून ना त्याच्यावरती ना थंड पाणी ओतायचं, म्हणजे शेवया ना सुट्ट्या होतात, अशा चिकट होत नाही, सुट्ट्या होतात। गॅसवरती ना दूध ठेवलंय गरम करत। अर्धा लिटर दूध घेतलंय, तो गरम करून घ्यायचं फक्त आपण। आता आहे ना मी कस्टर्ड पावडर घेतले, असं पॅकेट मिळतं दुकानामध्ये। आता 1 चमचाभर दुधामध्ये ना ते मिक्स करून घ्यायचं, असं गुठला नाही होऊन द्यायचं, पूर्ण दुधामध्ये मिक्स करायचं। ते 1 चमचाभर घेतले। आता आहे ना दूध बघा आपलं उकळलंय। आता मी साखर टाकली त्याच्यात, आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची। साखर विरघळली ना त्याच्यामध्ये ना दूध केलेलं ना आपण ते टाकून घ्यायचं। या दुधामुळे ना घट्ट होतं। बघा पूर्ण आता घट्ट होत चाललंय दूध आपलं। मिक्स करायचं 2-3 मिनिटं असं। आता आहे ना शेवया आहेत ना त्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये। बघा पूर्ण असं सुट्ट्या झालं शेवया आपल्या। ते पण असं 2-3च मिनिटं गॅसवरती ठेवायचं दुधामध्ये। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। बघा आता गॅस बंद केलाय मी। थंड झाल्यावर मी 1-1.5 तास ना फ्रीज मध्ये ठेवून दिलेला। आता मी आहे ना ग्लास घेतले 2, रोज सिरप घेतले मी ते। आता आहे ना ते ओतून घेते, शेवया बनवलेत ना ते। दोन चमचे तर ओतून घेतले मी। आणि सब्जा घेतलाय मी, भिजत ठेवलेलं सब्जा। तर 2 चमचे ना टाकून घेतले मी। ड्रायफ्रूट घेतले, काजू बदाम पिस्ता, ते पण टाकून घेतले तर त्याच्यामध्ये। आणि त्याच्यावर ना टुटी फ्रुटी घेतले।
मुलांना खूप आवडतं असं तुटी फ्रुटीचं. बघा आपला आता थंडगार फालुदा तयार आहे.